So what is Java? Java is true object oriented, compile and interpret, platform independent, architectural neutral, simple, secure, distributed, robust, multi-threaded, general purpose, high level language. हे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स जावाचे. तर फर्स्ट लेक्चर मध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक्स डिटेल मध्ये बघितली. ट्रू ऑब्जेक्ट ओरिएंटेड काय, सेकंड मध्ये कंपाइल आणि इंटरप्रेट बघितली. सो या आता आपण प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट बघतोय. प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट, आर्किटेक्चरल न्यूट्रल. सो प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट काय आणि आर्किटेक्चरल न्यूट्रल काय हे डिटेल बघणार आपण की व्हॉट इज प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट अँड आर्किटेक्चरल न्यूट्रल. ओके. सो प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट अँड आर्किटेक्चरल न्यूट्रल काय असतं ते बघूया आज. तर प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट अँड आर्किटेक्चरल न्यूट्रल. सो आपण पेनची मदत घेऊ. हे चल ओके. तो जर तुम्हाला कोणी विचारलं बेसिक प्रश्न पण कॉन्सेप्ट क्लिअर करणारं डिस्कशन, आता जे आपण डिस्कस करत आहे ना ते एकदम नाही का खूप महत्त्वाचं डिस्कशन. जर तुम्हाला इंटरव्ह्यूअरने विचारलं व्हॉट इज कंपायलर, सर तुमचा अप्रोच कसा असायला हवा की तुम्ही इंटरव्ह्यूअरला विचारायचं की सर तुम्ही कोणत्या कंपायलर बद्दल बोलतात. हां, जर तुम्ही सीचा कंपायलर बद्दल विचारत आहात तर सीचा कंपायलर एक असा प्रोग्राम आहे जो आपला सोर्स कोडला कन्वर्ट करतो मशीन कोडमध्ये. जर तुम्ही जावाच्या कंपायलर बद्दल विचारत असाल तर जावाचा कंपायलर पण एक प्रोग्राम आहे जो तुमचा सोर्स कोडला कन्वर्ट करतो बाईट कोडमध्ये. सो तुमचा असं आहे, जर सी प्लस प्लसचं कंपायलर घेत असेल तर सी प्लस प्लसचं कंपायलर तुमच्या सोर्स कोडला कन्वर्ट करून मशीन कोडमध्ये ठेवतो. एक्झॅक्टली. तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण जावाची स्टोरी बघितलेली की जावाचा प्रोग्राम कंपाईल आणि इंटरप्रेट दोन्ही असतो. सी आणि सी प्लस प्लस फक्त कंपाईल असतो. तर जावाची अख्खी स्टोरी बघितली आपण. अख्खी स्टोरी बघितली की जावाचा प्रोग्राम कसा कंपाईल होतो, मग पुढे तो कसा बाईट कोड जेव्हीएम घेऊन त्याला एक्झिक्यूट करतो, त्याला इंटरप्रेट करतो, JIT प्लस इंटरप्रेटर त्याला रन करतात आणि मग आपल्याला आउटपुट दिसतं. रन करून ते ऑपरेटिंग सिस्टीमला देतात, मग ऑपरेटिंग सिस्टीम ते रन करते, आपल्याला आउटपुट दिसतं. एक्झॅक्टली काय ते सगळं आपण लास्ट लेक्चरला बघितलंय. सो बेसिकली चला ते नोट करू आपण. मला सांगा की कोणती पण प्रोग्रामिंग असू द्या, कोणती पण प्रोग्रामिंग लँग्वेज असू द्या, प्रोग्राम हे लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलं तुम्ही. आता मी क्वेश्चन विचारलं तर तुम्ही त्या घडीला त्या मुवमेंटला आन्सर द्यायचं. सो क्वेश्चन काय, क्वेश्चन की who runs your program. तुमचा प्रोग्राम कोण रन करतो, तर याचा आन्सर तुम्ही आतापर्यंत दिला असेल. तुमचा कोणताही पण प्रोग्राम, खूप इम्पॉर्टंट लाईन आहे, कोणती पण प्रोग्रामिंग लँग्वेज घ्या, सी घ्या, सी प्लस प्लस घ्या, जावा घ्या, पायथन घ्या, कुठली पण प्रोग्रामिंग लँग्वेज, PHP घ्या, सगळ्या कोणती पण प्रोग्रामिंग लँग्वेज घ्या, प्रोग्राम रन कोण करतो, तर प्रोग्राम रन CPU करतो. ओके. सो अजून एक क्वेश्चन, CPU करतो. आता मला सांगा, तुम्हाला तुमच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर जाऊन साधा एक तुमच्या नाही का लॅपटॉपमध्ये, तुमच्या लॅपटॉपच्या हार्ड डिस्कवर एक व्हिडिओ ठेवलाय, एक मूवी ठेवली आहे. तर मला सांगा, तुम्ही तुमच्या हार्ड ड्राईव्हवर तुमच्या हार्ड ड्राईव्हर मध्ये तुमचा व्हिडिओ आहे, बरोबर. मला सांगा, विदाउट प्रोग्रामिंग लँग्वेज, विदाउट ऑपरेटिंग सिस्टीम तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता का? साधा एक व्हिडिओ आहे तो तुम्ही साधा एक व्हिडिओ बघू शकता का विदाउट ऑपरेटिंग सिस्टीम? तर नाही. तुम्हाला पहिलं विंडोज ओपन करावं लागतं, त्याच्यामध्ये तुम्ही त्या व्हिडिओवर जाऊन क्लिक करता. म्हणजे हे सगळं काय करता तुम्ही, ऑपरेटिंग सिस्टीमच्या माध्यमातून त्या हार्ड डिस्कवर ठेवलेला व्हिडिओ म्हणजे तो व्हिडिओ रन करते. तो व्हिडिओ रन कोण करते? CPUच करते. पण कोणाच्या माध्यमातून तुम्ही तो CPU करून तो व्हिडिओ रन करून घेताय, तर ती आहे ऑपरेटिंग सिस्टीम. म्हणजे कळलं आपल्याला, म्हणजे CPU कडून काम करून घ्यायचंय, पण ते CPU कडून काम कुणाकडून करून घेतो आपण,
तो ऑपरेटिंग सिस्टीम लागणारच आपल्याला. ऑपरेटिंग सिस्टीम खूप आहे, लिनक्स आहे, विंडोज आहेत, खूप सारे ऑपरेटिंग सिस्टीम. म्हणजे तुम्ही विचार करा, साधा एक पिक्चर आहे, साधा एक व्हिडिओ आहे, तो साधा एक व्हिडिओ बघण्यासाठी पण तुम्हाला कोणाची गरज लागते? ऑपरेटिंग सिस्टीमची गरज लागते. तुमच्या हार्ड ड्राईव्ह मधून ऑपरेटिंग सिस्टीम काढून टाका. तुमच्या लॅपटॉपमध्ये विंडोज असेल ना तर विंडोज काढून टाका आणि तुमच्या हार्ड ड्राईव्ह मध्ये तो व्हिडिओ आहे, तर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा आहे, तर तुम्हाला तो विदाऊट ऑपरेटिंग सिस्टीम तुम्ही तो व्हिडिओ पण बघू नाही शकत. म्हणजे कळलं? म्हणजे हा तो व्हिडिओ बघणं हा खूप साधा एक प्रोग्राम झाला व्हिडिओ बघणं पण. म्हणजे कळलं? हे तर त्याच्यापेक्षा अवघड, म्हणजे कंपाईल करणार, मग तो ऑपरेटिंग सिस्टीमला देणार, मग ऑपरेटिंग सिस्टीम तो आपल्याला रन करणार. हे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलंय. पण आता पण बघितलं ना तुम्ही की साधा एक व्हिडिओ बघण्यासाठी पण तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टीमची मदत लागते. म्हणून ही लाईन आहे ना, ही खूप इम्पॉर्टंट आहे की कोणता पण प्रोग्राम CPU कडून रन ऑपरेटिंग सिस्टीम करून घेते. कळतं का? कन्फ्युज नाही होतं ना? म्हणजे कुठला पण प्रोग्राम रन कोण करतो? CPU करतो. पण CPUला म्हणजे तर CPUला आपण काम सांगतो प्रोग्राम रन करायचं, ते कोण सांगतो? आपण नाही सांगू शकत. म्हणून ऑपरेटिंग सिस्टीम सांगते जा तू प्रोग्राम रन कर. जा ऑपरेटिंग सिस्टीम सांगते की जा तू तो व्हिडिओ CPU रन करून दे, व्हिडिओ बघायचा आहे. तर कोणता पण प्रोग्राम रन CPU करतो, पण कोणता पण प्रोग्राम CPU कडून रन कोण करून घेतो? ऑपरेटिंग सिस्टीम करून घेते. म्हणजे आपला जो कंपाईल केलेला मशीन कोड आहे सीचा, म्हणजे a.out आहे. a.out मध्ये असा कोड आहे जो CPU ला समजणार आहे. पण तो a.out आपण पहिलं CPU ला तो a.out म्हणजे कळलं ना? आता लास्ट लेक्चर मध्ये आपण एक डायग्राम बघितले ना, एक सेकंड. हा, तर आपला कंपायलर काय करतो? हे a.c मध्ये आपला कोड होता printfचा, तो कन्वर्ट करून कशात ठेवला? a.out मध्ये ठेवला. आता हा a.out माझा दिसतो माऊस, हा a.out मध्ये जो ठेवलेला प्रोग्राम आहे तो CPU ला अंडरस्टँडेड आहे, म्हणजे CPU ला डायरेक्ट कळणारा प्रोग्राम आहे. पण तो डायरेक्ट कळतो का CPU ला? नाही. ह्या दोघांच्या मध्ये आता ह्या सोर्स कोड आणि ह्या मशीन कोड, ह्या मशीन कोड नंतर ना डायरेक्ट आउटपुट नाहीत. हा मशीन कोड पण ना तुम्हाला पहिलं ऑपरेटिंग सिस्टीमला द्यायला लागतो. मग ते ऑपरेटिंग सिस्टीम तो सोर्स कोड, हा सोर्स कोड आहे, कंपायलर काय करतो? सोर्स कोडला कन्वर्ट करतो मशीन कोड मध्ये. आता हा मशीन कोड म्हणजे काय? असा कोड जो CPU ला समजणार आहे. CPU लाच मशीन म्हणलं जातं. असा कोड जो CPU ला समजणार आहे. पण हा a.out आपण डायरेक्ट, म्हणजे काय ना, हा a.out आपण डायरेक्ट CPU ला नाही देऊ शकत, त्याच्यामध्ये कोणी ऑपरेटिंग सिस्टीम. हा a.out आपल्याला ऑपरेटिंग सिस्टीमला द्यावा लागतो. मग म्हणजे तुम्हाला कळलं का? मगच्या केसमध्ये हे a.out काय माहिती का? आपल्या हार्ड डिस्क वरचा व्हिडिओ आहे. हा हार्ड डिस्क मधला व्हिडिओ आपण डायरेक्ट CPU ला नाही देऊ शकत रन करण्यासाठी. हार्ड डिस्क मधला व्हिडिओ म्हणजे हा एक प्रोग्राम, म्हणजे बघा ना, ह्या हार्ड डिस्क मधला व्हिडिओ आपण ऑपरेटिंग सिस्टीमला देतो आणि ऑपरेटिंग सिस्टीमच्या माध्यमातून आपण तो CPU करून तो व्हिडिओ बघतो. म्हणजे बोलण्याचं तात्पर्य काय आहे की कुठला पण प्रोग्राम तुम्हाला रन करून घ्यायचा असेल तर तुम्हाला तो ऑपरेटिंग सिस्टीम CPU कडून रन करून घेते. म्हणजे डायरेक्ट आपला मशीन कोड डायरेक्ट CPU ला नाही देऊ शकत आपण, मध्ये ऑपरेटिंग सिस्टीम असते. म्हणून आपण ती दुसरी स्टोरी वाली डायग्राम बघा, दुसरी स्टोरी वाली डायग्राम. आता हे जावासी झालं, हे बघा हे GIT प्लस इंटरप्रेटर. नंतर हे GIT प्लस इंटरप्रेटर काय करतं? कन्वर्ट करतं आणि लगेच कन्वर्ट करून मशीन कोड बनवतं. मशीन कोड कोणाला देतं? ऑपरेटिंग सिस्टमला देतं. ऑपरेटिंग सिस्टम CPU ला देते आणि मग तुमचं आउटपुट येतं. म्हणजे कळलं? हा जावाच्या केसमध्ये हे तर जर आपलं सीचं पण बघायचं असेल तर कंपाईल केल्यानंतर समजा हा आपला a.out आहे. हा a.out आपण कोणाला दिला? ऑपरेटिंग सिस्टमला दिला. ऑपरेटिंग सिस्टम तो CPU ला देते आणि डायरेक्ट आउटपुट येतं. म्हणजे कुठला पण प्रोग्राम आपण विदाऊट ऑपरेटिंग सिस्टीम, हा जो बॉक्स आहे ना, विदाऊट ऑपरेटिंग सिस्टीम तर आपण तो CPU ला देऊच नाही शकत. म्हणजे तो बायपास नाही करू शकत, ऑपरेटिंग सिस्टीम लागतेच. फॉर एक्झाम्पल तेच एक्झाम्पल दिलं ना आपण व्हिडिओचं. हार्ड डिस्कवर तुमचा व्हिडिओ आहे, पण विदाऊट तुम्ही विंडोज किंवा लिनक्स तुमचा व्हिडिओ बघू शकता का? नाही.
तुम्ही तुमच्या हार्ड डिस्क मधून जर विंडोज काढून टाकले ना तर हा तुमच्या हार्ड डिस्कवर करोडो व्हिडिओ असू द्या, पण तुम्ही तो एक पण व्हिडिओ सीपीयू कडून बघू पण नाही शकणार. त्यासाठी ऑपरेटिंग सिस्टम लागते. सो इथपर्यंत कन्सेप्ट क्लिअर, क्रिस्टल क्लिअर व्हायला पाहिजे की कोणता पण प्रोग्राम रन सीपीयू करतो आणि सीपीयू तो रन सीपीयूला रन करून कोण घेतं तर ते ऑपरेटिंग सिस्टम घेते. ओके, सो याआधी आपण बघितलेले दोन्ही प्रोग्रामिंग लँग्वेज शिकलेले, सी घ्या आणि सी प्लस प्लस घ्या. सी आणि सी प्लस प्लस घेतल्या, ह्या दोन्ही लँग्वेज प्लॅटफॉर्म डिपेंडंट आणि मशीन डिपेंडंट आहेत. सी आणि सी प्लस प्लस ह्या दोन्ही लँग्वेज प्लॅटफॉर्म डिपेंडंट, मशीन डिपेंडंट आहे. सो आपण इथून घेऊ. तर आपण हे सी आणि सी प्लस प्लस मध्ये, तर सी आणि सी प्लसची स्टोरी काय बघा. आता आपण काल जावाची स्टोरी बघितली, सगळी जावाची स्टोरी बघितली की कसं ते हे होतं सगळं, तसं आता आपण सी आणि सी प्लस प्लसची स्टोरी बघू. आता सी आणि सी प्लस प्लस का, आता आपण आज काय फोकस करतो, प्लॅटफॉर्म, जावा प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट आहे आणि मशीन इंडिपेंडेंट आहे. आता सी आणि सी प्लस प्लस मशीन डिपेंडेंट होतं, तर ते कसं होतं. आता कंपायलर काय करतो माहिती आहे का, बघा नीट लक्ष देऊन ऐका. कंपायलर काय करतो, कंपायलर सीचा आणि सी प्लस प्लसचा कंपायलर तो सोर्स कोड घेतो, तो कन्वर्ट करून मशीन कोडमध्ये ठेवतो आणि त्या मशीन कोडमध्ये, आता मशीन म्हणजे काय, तर सीपीयूलाच म्हणजे नाही का सीपीयूचा समानार्थी शब्द मशीन आहे. तर मशीन कोड म्हणजे काय, सीपीयूला समजणारा कोड. तर सी आणि सी प्लस प्लसचे कंपायलर काय करतात की तो सोर्स कोड कन्वर्ट करतात मशीन कोडमध्ये, म्हणजे मशीन कोडमध्ये कन्वर्ट करतात आणि तो असा कन्वर्ट करतात की ज्या म्हणजे ज्या लॅपटॉपवर किंवा ज्या डेस्कटॉपवर तुम्ही त्या डेस्कटॉप मधल्या तो कंपायलरने कन्वर्ट केला ना, म्हणजे समजा जर मी आता लिनोवाचा सीपीयू वापरतोय, तर लिनोवाच्या सीपीयू मध्ये तो कंपायलर काय करतो, तो सोर्स कोड कन्वर्ट करतो मशीन कोडमध्ये आणि तो मशीन कोड ना तो फक्त ह्या ज्या लॅपटॉप मध्ये तो कन्वर्ट झालेला आहे ना कोड, त्याच सीपीयूला समजणार आहे. म्हणजे कळलं तुम्हाला मी काय म्हणतोय. पण ठीक आहे, चला आपण काल बघितलेलं हे, एक सेकंड ना. आता हा बी आहे, ठीक आहे. चला आता साधा आपला एक हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम लिहिला. आता मी काय करतो, हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम लिहिला, तुम्हाला दिसते का इथं कुठेतरी e.c फाईल तयार झाली दिसते, माझा माऊस e.c. आता आपण काय करतोय, gcc e.c. म्हणजे तुम्हाला काय होतंय का, आता मी जर तुम्हाला इथं जर दिसलोच ना, माझा माऊस बघा आता, हा a.c हा सोर्स कोड आणि gcc a.c. चला आता नंतर मशीन कोड, आपला मशीन कोड बघायचं का तुम्हाला, vim a.c काय सोर्स कोड झाला. मशीन कोड बघायचं असेल ना तर ls करायचं लिनक्स मध्ये. हे बघा हा मशीन कोड a.out आहे, कळलं गंमत बघा काय. जो पण आता हा मशीन कोड पण कशात ठेवलाय का, फाईल मध्ये ठेवलाय, a.out एका फाईल मध्ये ठेवलाय. जी पण फाईल एक्झिक्युटेबल असते ना ती ग्रीन कलर मध्ये दिसते. तर याच्यामध्ये दिसते का तुम्हाला e.out एक्झिक्युटेबल फाईल आहे. ह्याला जर तुम्ही डॉट स्लॅश आणि या फाईलचं नाव दिलं e.out म्हणजे काय
डॉट स्लॅश ए डॉट आउट दिलं तर तुम्हाला तुमचं आउटपुट दिसतंय. तर स्क्रीन जरा मोठी करतो. 1 2 3 4 हा डॉट स्लॅश ए डॉट आउट दिलं की तुम्हाला तुमचं आउटपुट भेटला. कुठे गेला? हॅलो वर्ल्ड भेटलं आउटपुट. आता काय होतं, सीचं कंपायलर काय करतो, सीचं कंपायलर सोर्स कोड घेतो. दिसला तर सोर्स कोड म्हणलं की तुमचं हे आलं पाहिजे vim.c. ह्या सोर्स कोडला हा बघा हा CCC JCC आपला कंपायलर आहे. आता हा GCC काय करतो बघा, आता हा आपला कंपायलर आहे. हा कंपायलर काय करतो, हा दिसतोय माझा माऊस क्लिक होतोय, ते VIMचं सोर्स कोड घेतो, त्याला कन्वर्ट करून मशीन कोड बनवतो. बघा आपला मशीन कोड केला, मशीन कोड, हा मशीन कोड बनवतो. तर सीचा कंपायलर काय करतो की सीचा कंपायलर सोर्स कोड मशीन कोड मध्ये बनवतो आणि त्या मशीन कोड मध्ये असा कोड ठेवतो जो फक्त त्या सीपीयूला म्हणजे फक्त त्या सीपीयूला कळणार आहे, ज्या सीपीयूला कळणार आहे किंवा ठीक आहे. बरं ठीक आहे, अजून डिटेल मध्ये बघू आपण. बरं कंपायलर काय करतो, सोर्स कोड घेतो आणि त्या मशीन कोड मध्ये ठेवतो आणि हा मशीन कोड असा बनवलाय की तो फक्त पर्टिक्युलरली त्याच म्हणजे कळलं. आता आपण काय वापरतोय, लिनक्स वापरतोय बरोबर. आता कंपायलरनी ए डॉट आउट मध्ये जो फाईल कोड ठेवलेला आहे तो फक्त ह्याच लिनक्सला समजणार आहे आणि याच सीपीयूला समजणारा कोड आहे. म्हणजे कळतं तुम्हाला, विंडोज मध्ये जर तुम्ही सेम प्रोग्राम केला, ए डॉट आउटचा जो कोड आहे ना, प्रोग्राम आहे ना, डिरेक्ट त्या लाईन कॉपी केला आणि जीसीसी केला ना तर तिथं ए डॉट EXE बनते टर्बोसी मध्ये. कळलं, ए डॉट EXE बनते. तर ती ए डॉट EXE काय माहिती का, ती ए डॉट EXE मध्ये पण मशीन कोड आहे, पण तो असा मशीन कोड आहे जो फक्त आणि फक्त विंडोजच्या ऑपरेटिंग सिस्टीमला समजणार आहे आणि विंडोजच्या ऑपरेटिंग समजणार आहे आणि त्या सीपीयूला समजणार आहे जिथं तुम्ही हे केलंय. तर बघा आता कोणती पण, तर पेंट मध्ये जाऊ आपण. चला एक न्यू अजून उघडूया. तर कसं असणार आहे, कोणता पण प्रोग्राम असू द्या, कुठली पण फाईल असू द्या, कुठली पण फाईल. असं एक एक्झाम्पल घ्या. आता एक आई आहे आणि तिला 2 मुलं आहेत. तर आई आहेत, तिला 2 मुलं आहेत, तर दोन्ही जुळी मुलं आहेत. तर आईला कन्फ्युजन होतं की बाबा दोन्ही जुळे मुलं आहेत, तर आईला कन्फ्युजन होतं की मी ह्याला ओळखायचंच कसं. तर आई काय करते, एका मुलाच्या डोक्यावर रेड कॅप ठेवते आणि मानव दुसऱ्या मुलाच्या डोक्यावर येलो कॅप ठेवते. म्हणजे आईला कळतं की बाबा रेड कॅप कोणाची आहे, तर त्या मुलाची आहे, आणि व्हाईट कॅप कुठले, तर आई ते दोघांना आयडेंटिफाय करू शकते. कळलं. तर हे आता फक्त जावा पुरतं व्हॅलिडेटेड नाही. तर आता कुठली पण, आता ए डॉट आउट ही काय एक फाईल आहे, ए डॉट EXE काय, ए डॉट आउट काय, ए डॉट आउट काय एक फाईल आहे. ए डॉट EXE काय, ए डॉट EXE काय एक फाईल आहे. तर मानव पण ही आईची 2 जुळी मुलं, ए डॉट आउट एक पहिला जुळा मुलगा आणि ए डॉट EXE आईचे दुसरा जुळा मुलगा बरोबर. आता मी काय सांगतोय, आता ह्या कम्प्युटर वर्ल्ड मध्ये ह्या कम्प्युटर वर्ल्ड मध्ये कुठली पण फाईल असू दे, कुठली पण साधी ए डॉट TXT पण असू दे, कुठली पण फाईल असेल ना तर त्या फाईलच्या डॉक्युवर एक टोपे असते. कुठली पण फाईल घ्या. चला आपण टोपी कशी, तर आपण सर्कलने ड्रॉ करू टोपी. ही टोपी. तर आता ही फाईल कुठली, आपली मशीन कोडची फाईल आहे बरोबर. तर आपण इथं चला स्लो जाऊ पण क्रिस्टल क्लिअर करू. हा काय आपला मशीन कोड आहे. मशीन कोड म्हणजे काय, आपला मशीन कोड आहे. म्हणजे हा काय आपला ए डॉट आउट आहे. कळलं. तर ए डॉट काय हो, ए डॉट आउट पण एक फाईल आहे ज्याच्यामध्ये आपल्या कंपायलरनी कन्वर्ट करून मशीन कोड ठेवलाय. कुठल्या पण कन्वर्ट करून मशीन कोड ठेवला. तर ए डॉट आउट काय एक फाईल आहे.
मशीन कोड ठेवलाय, ती फाईल आहे बरोबर. आता प्रत्येक, मी तुम्हाला काय सांगतोय नीट लक्ष द्या, प्रत्येक फाईलला एक हेडर असतो. प्रत्येक फाईलला काय असतो, एक हेडर असतो. तर काय असतो, प्रत्येक फाईलला एक हेडर असतो. प्रत्येक फाईलला एक काय असतो, हेडर असतो. ते बघा ना तुम्ही, आता प्रत्येक फाईलला एक वेगळं एक्सटेन्शन असतं. .txt, .exe, हा तो प्रत्येक फाईलला त्याचं .html एक्सटेन्शन असतं. एक्सटेन्शन ते खूप छोटी गोष्ट झाली. तर हे बघा आपण किती आत कॅमेरा नेलाय, म्हणजे प्रत्येक फाईलला एक हेडर असतं. हे हेडर काय माहिती का हो, हे हेडर त्या आईने त्या मुलाला घातलेली टोपी आहे. हा तुम्हाला आत्ता कन्फ्युज होत असेल, पण नीट आत्ता लक्ष द्या. बरं, आत्तापर्यंत काय लक्षात ठेवा, कुठली पण फाईल आहे, कुठल्या पण फाईलला एक हेडर असतो. कुठल्या पण फाईलला एक हेडर असतो. आता मला सांगा, हा हा मशीन कोड आता आपण कुणाला देणार आहे, कुणाला देणार आहे हा मशीन कोड, आता आपण कुणाला देणार आहे, हा मशीन कोड आता आपण ऑपरेटिंग सिस्टीमला देणार आहे बरोबर ना. आपण काय सांगितलं की हा कोड कुणाला समजणार आहे, सीपीयूला, पण आपण तो डायरेक्ट सीपीयूला देऊ शकतो का, नाही. हा आपल्याला कुणाला पहिले द्यावा लागेल, ऑपरेटिंग सिस्टीमला. तर तुम्हाला काय, हा कोड आपण कुणाला देणार आहे, हा कोड आपण कोणाला देणार आहे, ऑपरेटिंग सिस्टीमला देणार आहे बरोबर. हा कोड आपण कोणाला दिला, ऑपरेटिंग सिस्टीमला दिला. ऑपरेटिंग सिस्टीमला दिलं बरोबर. तर हा कोड आपण दिला ऑपरेटिंग सिस्टीमला. ही स्टोरी कोणाची चालू आहे, सीची चालू आहे बरोबर. आता सीच्या केसमध्ये कसं होतं, सीला का आपण प्लॅटफॉर्म डिपेंडंट आणि मशीन डिपेंडंट म्हणतो का, कारण की कसं असतं तेव्हा कुठल्या पण फाईलचा एक हेडर असतो. ऑपरेटिंग सिस्टीम त्या हेडरमध्ये ना, त्या हेडरमध्ये एक मॅजिक, बरं ठीक आहे, प्रत्येक हेडर असतो. तर आई कशी आहे, तर समजा हे उदाहरण कसं आपण चेक करतोय, तर ऑपरेटिंग सिस्टीम आई आहे आणि आईला 2 मुलं आहेत. आता आईला 2 मुलं आहेत बरोबर. तर ह्या दोन्ही मुलांना, तर हे a.txt एक मुलगा आणि a.exe हा एक मुलगा आहे बरोबर. तर तुम्हाला काय होतं, तर आपण काय करू, पहिल्या मुलाला घेऊ इथं, ठीक आहे, पहिल्या मुलाला घेऊ. तर तुम्हाला काय हा म्हणजे तुम्हाला काय सांगितलं, 2 मुलं आहेत आईला, एक a.out ही आई आहे तुमची, आणि हे 2 मुलं आहेत a.out आणि a.exe. तर आईला 2 जुळी मुलं आहेत. तर आई काय म्हणते, 2 जुळे काय म्हणतो मी, कारण की दोघांमध्ये सेम कोड आहे आपला, हॅलो वर्ल्डच्या दोघांमध्ये सेम कोड आहे. हा, तर आईने काय केलं, ह्या मुलाला कुठली टोपी घातली, लाल कलरची टोपी घातली. आईने काय केलं, ह्या मुलाला असं असावं. तर आईने काय घेतली, आईने ह्या मुलाला लाल टोपी घातली. त्यामुळे आईला काय कळलं की बाबा हा a.out हा माझा तो मुलगा आहे. तसंच आईने काय केलं, तर ह्या केसमध्ये आता आईचा दुसरा मुलगा बघा, हा. तर बघा आईने काय केलं, एका मुलाला लाल टोपी घातली, तर a.exe ला आईने पिवळी टोपी घातली.
पिव्ही टोपी घातली म्हणजे कळलं का ऑपरेटिंग सिस्टीमला कसं कळतं की बाबा हा आपल्या दायऱ्यातला कोड आहे का. म्हणजे कळलं का मशीन कोडमध्ये काय आहे, मशीन कोडमध्ये आता मशीन कोड म्हणजे मशीन कोडमध्ये काय असतं, एक कोड असतो, प्रत्येक ह्याचा एक कोड असतो. आता तो कोड आपण सीपीयूला देतो आणि सीपीयू तो कोड आपण ऑपरेटिंग सिस्टीमला देतो आणि ऑपरेटिंग सिस्टीम तो कोड सीपीयूला देतो आणि तो कोड रन होतो, बरोबर. तर आता प्रत्येक फाईलमध्ये एक हेडर असतो आणि हेडर तुम्हाला एक्झाम्पल का दिलं टोपीचं, तर ऑपरेटिंग सिस्टीमला समजायला पाहिजे की हे माझा म्हणजे माझ्या आता मशीन कोडमध्ये असा कोड बनवून ठेवलेला आहे कंपायलरनी जो फक्त लिनक्सला समजून घेतो. ए डॉट EXE म्हणजे ही ऑपरेटिंग सिस्टीम कुठली असेल, सीची ऑपरेटिंग सिस्टम विंडोज असेल हे, बरोबर. आता A.exe मध्ये कंपायलरने असा कोड करून ठेवलाय मशीन कोड जो फक्त विंडोजला समजणार आहे. तर आता विंडोजला समजणार आहे म्हणून ऑपरेटिंग सिस्टीम काय चेक करते की ह्याचे हेडर चेक करते. तर ह्याच्या हेडरमध्ये जर समजा आई कशी चेक करते की हा माझा मुलगा का तुझं, आईने कॅपचं उदाहरण घेतलं तर प्रत्येक फाईलला एक हेडर असतो. ह्या हेडरमध्ये काय असतं माहिती का, प्रत्येक फाईलला एक हेडर असतो. आणि प्रत्येक फाईलला एक हेडर असतो आणि त्या हेडरमध्ये एक मॅजिक नंबर असतो. समजा मॅजिक नंबर आहे 1001. तर आपण लिनक्सवर आहे तर लिनक्सचं एक्झाम्पल घेऊ. तर लिनक्सची ऑपरेटिंग सिस्टम काय करते माहिती आहे का, आता ही लिनक्सची ऑपरेटिंग सिस्टम आहे. आता लिनक्सची ऑपरेटिंग सिस्टम आता जे काही प्रोग्राम करते, आता मी लास्ट तुम्हाला एक्झाम्पल दिलं की मी हे जे व्हिडिओ रेकॉर्ड करतो तर मी लिनक्समध्ये फ्री कॅम नावाचे एका ऍप्लिकेशनमध्ये करत होतो. पण तेच ऍप्लिकेशन मी जर लिनक्समध्ये डाउनलोड केलं तर ते रन नव्हतं, कळलं, म्हणजे ते रन नव्हतं. तर ऑपरेटिंग सिस्टम काय करते माहिती आहे का, आता प्रत्येक फाईल आहे त्या फाईलला प्रत्येक नंबर असतो, त्या नंबरला प्रत्येक फाईलला एक हेडर असतो, त्या हेडरमध्ये एक नंबर असतो, त्या नंबरला म्हणतात मॅजिक कोड. आता ही ऑपरेटिंग सिस्टम चेक करते, की ह्या फाईलचा जो हेडर आहे म्हणजे काय ना, ही फाईल आपल्या ऑपरेटिंग सिस्टीमला पण एक मॅजिक नंबर असतो. कळलं का, ऑपरेटिंग सिस्टीमला पण एक मॅजिक नंबर असतो. तो पण समजा आपण एक्झाम्पल घेतो, ह्याला पण एक मॅजिक नंबर असतो. मग ऑपरेटिंग सिस्टम काय करते, हा जो मॅजिक नंबर आहे ते ह्या फाईलच्या हेडरला मॅच झाला तर त्या ऑपरेटिंग सिस्टमला कळतं की हा बाबा ही फाईल आपल्याला समजणारी फाईल आहे. म्हणून ऑपरेटिंग सिस्टम हा मशीन कोड घेते आणि तो मशीन कोड पुढे कोणाला फॉरवर्ड करते तर तुम्हाला माहितच आहे, ते पुढे सीपीयूला फॉरवर्ड करते. ते पुढे कोणाला फॉरवर्ड करते, सीपीयूला फॉरवर्ड करते. म्हणजे कळलं काय होतंय की कुठली पण ऑपरेटिंग सिस्टीम, आता मी स्टार्टिंगला काय सांगितलं, कोणता पण प्रोग्राम रन सीपीयू करतो त्याला ऑपरेटिंग सिस्टीमच्या मार्फत तुम्ही रन करून घेता. तर सीच्या केसमध्ये काय होतं, आता सीचा कंपायलर असा मशीन कोड बनवतो, तो फक्त त्या असा मशीन कोड बनवतो. तर समजा माझ्याकडे लिनक्स आहे, तर लिनक्समध्ये मी कंपायलर इन्स्टॉल केला, तर हा कंपायलर काय करतो, ह्या लिनक्स म्हणजे आता ह्या माझ्या लॅपटॉप मधला कंपायलर कन्वर्ट करतो सोर्स कोडला मशीन कोड आणि त्या मशीन कोड असा बनवतो जो फक्त लिनक्सला समजू शकतो आणि लिनक्सला समजू शकतो आणि लिनक्सला समजू शकतो आणि लिनक्सला समजला तर लिनक्सने कसं चेक केलं की हा आपल्याला कळू शकतो का हा कोड, तर लिनक्सने त्याच्या मॅजिक नंबर सोबत हा मॅजिक नंबर चेक केला. प्रत्येक फाईलला हेडर असतो, त्यांनी चेक केला हेडर आणि हेडर सेम आहे, बरोबर. मग ह्या ऑपरेटिंग सिस्टमला कहते हा कोड आपल्याला समजू शकतो. मग ऑपरेटिंग सिस्टमने हा कोड जाऊन सीपीयूला दिला आणि तेव्हा तुमचं ते हॅलो वर्ल्ड प्रिंट झालं.
जसं समजा आपण काहीतरी नाही का म्हणजे इलिगल गोष्टी करायला जातो. आता आपण टर्बोसीची a.exe फाईल आणली. हो, आता आपण टर्बोसीची a.exe फाईल आणली. आता a.exe आली का, a.exe मला सांगा आता a.exe. आता ह्या फाईलला पण त्याचा मॅजिक कोड असेल. समजा त्याचा मॅजिक कोड काय 2001 आहे. त्याचा मॅजिक कोड काय आहे 2011. हा मॅजिक कोड आहे. मग a.txt आली. तुम्हाला कळतं का, जेव्हा मी ते नवीन फ्री कॅम नावाचं ऍप्लिकेशन जे व्हिडिओ रेकॉर्ड करायला मी लिनक्स मध्ये विंडोजचं होतं ते मी लिनक्स मध्ये घेतलं. म्हणजे कळा ना, हे a.exe विंडोजचं ऍप्लिकेशन ते मी लिनक्स मध्ये घेतलं. ते रन का नाही झालं, कारण की लिनक्सच्या ऑपरेटिंग सिस्टम मी चेक केलं की त्या फाईलचं हेडर आपल्या त्या फाईलचा मॅजिक नंबर आपल्या मॅजिक नंबरशी मॅच होतोय का नाही. म्हणजे त्याला कळलं की हे लिनक्सचं ऍप्लिकेशन नाहीच आहे, हा लिनक्सचा प्रोग्राम नाहीच आहे, तर आपण पुढे सीपीयूला नाही देऊ शकत. म्हणून मला तिथंच एरर येते की तुम्ही अनकम्फर्टेबल फाईल घेतली, ही फाईल लिनक्स मध्ये रन होऊ नाही शकत. कळतंय पॉईंट बोलायचं, कळतंय काय की ऑपरेटिंग सिस्टम चेक करते की बा हा मशीन कोड की हा जो प्रोग्राम आहे तो आपल्याच फाईलचा आहे का, आणि तो त्याचा असेल तो चेक कोण कशाच्या मार्फत करतात, मॅजिक कोडच्या मार्फत. म्हणजे काय a.exe रन का नाही होत लिनक्सवर, कारण की ह्या फाईलचा जो हेडर आहे तो ह्या ऑपरेटिंग सिस्टमच्या मॅजिक नंबरशी मॅच नाही होत. मॅच नाही होत म्हणजे कळतं का, मग ऑपरेटिंग सिस्टम म्हणते की हा बाबा ह्या मशीन कोड मध्ये असा कोड आहे जो आपल्या ऑपरेटिंग सिस्टमला न समजणार आहे. तो जर समजणारा असेल तरच तो सीपीयूला दिला जातो ना, कारण की सीपीयूला समजणारा कोड आहे मशीन कोड मध्ये. कळलं, म्हणून सी म्हणून C is platform dependent and machine dependent. कळलं इथपर्यंत का सी प्लॅटफॉर्म डिपेंडेंट आणि मशीन डिपेंडेंट आहे, कारण की आता मी या लिनक्स मध्ये जर माझा प्रोग्राम कन्वर्ट केला, लिनक्स मध्ये जर मी प्रोग्राम केला लिनक्स मध्ये मी कंपाइलर केलं e.out, तर e.out मध्ये जी माझा मशीन कोड आहे त्या मशीन कोडला एक मॅजिक नंबर असेल. त्या मॅजिक नंबर मध्ये तो मॅजिक नंबर ऑपरेटिंग सिस्टम चेक करते की हा मॅजिक नंबर माझ्याशी मॅच होतोय का, मॅच झाला तरच तो सीपीयूला. म्हणजे कळलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता बघा मी vim a.c येते माझी vim a.c, तर आता कुठे गेला आपण, कुठं तो इथं. आता ही vim a.c बरोबर. आता vim a.c मध्ये माझा कोड आहे, vim a.c मध्ये माझा कोड आहे. तर हा जो कोड आहे ना, तर मी ही vim a.c जर फाईल माझ्या मित्राला पाठवली, vim a.c जर मी फाईल माझ्या मित्राला पाठवली, त्याने ती ईमेलद्वारे मी त्याला पाठवली आणि त्याने ती a.c फाईल घेतली, त्याच्या मी माझ्या लिनोच्या इंजिनियर पाठवली आणि त्यांनी त्याच्या कम्प्युटरमध्ये घेतली vim a.c ईमेलवरून टाकलेली मी, त्याने डाउनलोड केली. तर त्याने vim a.c घेतली, त्याने कंपाईल केली, त्याच्या कम्प्युटरवर रन होईल का काय, म्हणजे उत्तर काहीतरी द्या, काय हो नाही काहीतरी घ्या आणि ठेवा. vim a.c जर फाईल मी त्याच्या ईमेल केली त्याला आणि मग ती त्याच्या कम्प्युटरवर होईल का रन,
म्हणजे VIM-A.C त्याच्या ईमेल पाठवला, त्यांनी त्याच्या कम्प्युटरवर, तो लांब राहतो तसं लातूरला राहतो, त्यांनी तिथून डाउनलोड केली आणि डाउनलोड केल्यानंतर त्यांनी डाउनलोड केली आणि आता त्यांनी कंपाईल केली. त्याच्या कम्प्युटरवरती रन होईल का होतं प्रोग्राम? काय वाटतं, हो का नाही? एक उत्तर धरा. ठीक आहे. तर आता बघा ह्या केसमध्ये काय झालं, त्यांनी VIM-A.C घेतली. VIM-A.C घेतली. जर तुमचं उत्तर तो प्रोग्राम त्याच्या कम्प्युटरवर रन नाही होणार म्हणजे नो असेल ना, की तिथं नाही रन होऊ शकत, तर तुम्ही चुकीचे. काय बघा चुकीचे, बरोबर आहे. C प्लॅटफॉर्म डिपेंडेंट, पण आपण इथे पाठवलं काय, A.C पाठवलं. A.C पाठवलं त्यांनी, A.C पाठवलं त्यांनी, A.C घेतले. म्हणजे का त्यांनी आपण काय पाठवलं त्याला, A.C पाठवलं आणि त्यांनी तुम्हाला कळतंय का, आपण ईमेल पाठवला त्याला A.C चा, मग त्यांनी त्याच्या ह्याच्यात A.C घेतली, बरोबर. आता त्याच्या कंपायलरवर ही A.C घेतली, तर त्यांनी आता त्याच्या कंपायलरवर घेऊन मग कंपाईल केली. म्हणजे कळलं, मग कंपाईल केल्यानंतर ना त्यांनी त्याच्या लॅपटॉपवर, त्याच्या कम्प्युटरवर लातूरमध्ये कंपाईल केली. मग त्या कंपाईल केल्यानंतर मग तो त्याचा हे बनल, मशीन कोड बनल. त्या मशीन कोडच्या हेडरमध्ये एक मॅजिक नंबर असेल, तर त्याच्या ऑपरेटिंग सिस्टमला मॅच होणार असेल ना, का, कारण की त्यांनी त्याच्या कम्प्युटरवर ती फाईल कंपाईल केली. आपलं मॅजिक कोड म्हणजे आपला मशीन कोड कधी क्रिएट होतो, ती फाईल कधी क्रिएट होतो, जे आपण कंपाईल करतोय. म्हणजे हिथून जर मी त्याला, म्हणजे तुम्हाला कळतं का, हिथून जर मी त्याला VIM-A.C पाठवली, तर ती त्याच्या कम्प्युटरवर तो घेणार, डाउनलोड करणार, तो तिथं कंपाईल करणार. म्हणजे कळतं का, तो काय करणार, तो तिथं कंपाईल करणार. म्हणजे तो VIM-A.C त्याला पाठवली, मग त्याने काय केली, तिथून ती डाउनलोड केली, मग ती त्याच्या पीसीवर त्यांनी कंपाईल केली. मग त्याच्या पीसीवर कंपाईल केलं म्हणून सीच्या कंपाईलरने काय केलं, असं त्याच्या कंपाईलमध्ये मग मशीन कोड बनवला आणि त्याला मशीन कोड कुठं कंपाईल कुठं झाली फाईल, त्याच्या मशीनवर झाले ना. मग जिथे कंपाईल होते तिथं आपली .out फाईल होते आणि मग त्या मशीनला कळणारा त्याच हेडर फाईल असणार आणि मग ऑपरेटिंग सिस्टम ती समजणार का, कारण की C मशीन डिपेंडेंट आहे. म्हणजे ज्या मशीनवर तुमचा प्रोग्राम कंपाईल होतोय, त्याच मशीनच्या ऑपरेटिंग सिस्टीमला तो कंपाईल कोड कळतो, तो मशीन कोड कळतो आणि तर तोच तुमच्या सीपीयूला कळतो. आपण आता हे नोट डाऊन करून घेऊया. YC is machine dependent प्लॅटफॉर्म डिपेंडेंट. तर C काय आहे, कारण की आता याचं उत्तर काय बघा, आन्सर. कारण Cचा त्याच्यामध्ये आपण जर काय, कारण की C मशीन डिपेंडेंट काय आणि प्लॅटफॉर्म डिपेंडेंट काय, कारण की Cचा कंपाइलर कंपाईल केल्यानंतर असा मशीन कोड बनवतो इंग्लिश मध्ये लिहायचं का, ठीक आहे. C compiler creates such a machine code तो का कुठल्या फाईल मध्ये ठेवलेला असतो, चला आन्सर द्या, A.out. C चा कंपाइलर creates such a machine code which is understand
which is understandable to that operating सगळंच खाली operating system and CPU. सीचा कंपाइलर असा मशीन कोड बनवतो जो फक्त त्याच म्हणजे आता माझ्या लिनोवाच्या लॅपटॉपमध्ये जर माझ्या लिनक्सच्या ह्याच्यात जर मी कंपाईल केला तर तो कंपाईल कोड फक्त माझ्या ऑपरेटिंग सिस्टीमलाच कळणार आणि माझ्या ऑपरेटिंग सिस्टीमलाच आणि माझ्या सीपीयूलाच कळणार. कळलं? म्हणून सी काय स्ली मशीन डिपेंडेंट म्हणजे सी तोच कोड फक्त सी माझ्याच लिनोवाच्या इंटेल सीपीयूला समजू शकतो आणि प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट म्हणजे माझ्याच ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे माझ्याच लिनक्सला समजू शकतो. इथपर्यंत क्लिअर? सी मशीन डिपेंडेंट काय होते आणि प्लॅटफॉर्म डिपेंडेंट पण काय होते. सीचा कंपाइलर असा मशीन कोड क्रिएट करायचा जो फक्त त्याच ऑपरेटिंग सिस्टीमला आणि त्याच सीपीयूला समजणार आहे. तर तो त्या म्हणजे त्या ऑपरेटिंग सिस्टीम कसं ते ऑपरेटिंग सिस्टीम कसं समजून घ्यायची की हा कोड आपल्याला समजणार आहे का नाही. ही जी कन्सेप्ट दिली ना मी तुम्हाला मॅजिक नंबरची ही खूप डिटेल स्टोरी केलं ना ऑपरेटिंग सिस्टीम तर त्यावेळेस भेटणार आहे. पण आता आपण मला आमच्या सरांकडून कळली तर मी तुम्हाला सांगून टाकले. ते कन्फ्यूज होत असेल तर सोडून दे. फक्त लक्षात काय ठेवा सी मशीन डिपेंडंट काय आहे कारण की कंपाईल कोड असा बनवतो तो मशीन कोड असा बनवतो जो फक्त आणि फक्त आता कंपाइलर कुठे इन्स्टॉल्ड आहे माझ्या लिनक्सच्या ऑपरेटिंग सिस्टीमवर. तर कंपाइलर काय करतो माझ्या लिनक्सच्या ऑपरेटिंग सिस्टीमवर इन्स्टॉल आहे ना तर माझ्या लिनक्सच्या ऑपरेटिंग सिस्टीमला समजणारच मशीन कोड बनवतो. कळलं? तर आता ऑपरेटिंग सिस्टीमला जर समजतोय तर माझ्या ऑपरेटिंग सिस्टीमला समजतोय की हा कंपाईल कोड काय तरच मी माझ्या सीपीयूला जाणार मगच मला आउटपुट येणार. कळलं? आता ह्याचे ड्रॉबॅक बघा काय. आता मी सी मध्ये खूप भारी प्रोग्राम बनवला की कॅल्क्युलेटरचा प्रोग्राम बनवला सी मध्ये आणि हा माझा सीचा कॅल्क्युलेटरचा प्रोग्राम तुम्हाला कळते तो सोर्स कोड जर मी इंटरनेटवर ठेवला तर कोणी पण डाउनलोड करेल त्याच्यामध्ये ना अजून खाली कोड बनेल आणि लास्टला प्रिंटफ कॅल्क्युलेटर क्रिएटेड बाय संदीप. कळलं? म्हणजे माझा कोड मी माझ्या मेहनतीने माझा लॉजिक लावून बनवलेला कोड तो घेईल त्याला लास्टला प्रिंटफ टाकेल कॅल्क्युलेटर क्रिएटेड बाय संदीप. म्हणजे कळतं का तुम्हाला? म्हणजे माझा कोड माझी मेहनत वाया जाईल. म्हणून मग मी काय करणार आता एकदा कंपाईल झालेल्या कोड मध्ये तुम्ही जाऊन परत प्रिंटअप करू शकता का नाही. आता हे a.out मध्ये जाऊन तुम्ही एडिट करू शकता का नाही का कारण की तो फक्त सीपीयूला समजणारा कोड आहे. म्हणून मला जर फेमस व्हायचं असतं तर मी काय केलं असतं सीचा कॅल्क्युलेटरचा प्रोग्राम घेतला असता आणि तो गुगलवर टाकला असता. ते a.out कॅल्क्युलेटर म्हणजे a.out मध्ये फाईल ठेवली तर आपण कॅल्क्युलेटर.out फाईल गुगलवर ठेवली असते मग ती लोकांनी डाउनलोड केली असते आणि मग ती फक्त त्यांनी वापरली असते. वा कसला भारी कोड केलाय शिवमने असं. पण सीच्या केसमध्ये ते पॉसिबल नाही का कारण की जर मी माझ्या म्हणजे नाही का कळलं मी कोड कंपाईल कोड काय केलाय माझ्या लिनक्सवर ना तर मी तो जरी गुगलवर ठेवला लोकांनी डाउनलोड केला बरोबर. आता नीट लक्षात द्या हे काय बोलतो मी. तो कंपाईल केलेला कोड मी गुगलवर ठेवला आणि लोकांनी डाउनलोड केला. समजा तू डाउनलोड केल्यानंतर मग कळतं का तुझ्या ऑपरेटिंग सिस्टीमचा मॅजिक कोड वेगळा असेल. आणि मी जो कंपाईल केलेला ठेवलेला कारण की माझ्या लिनक्सचा जो मॅजिक कोड होता कंपायलरने केलेला तो वेगळा असेल. मग तो मॅजिक कोड मॅच नाही झाला तर तुझी ऑपरेटिंग सिस्टीम काय बोलेल माहिती का इनकम्पॅटिबल फॉर्मॅट आहे हा म्हणजे मला न समजणारा फॉर्मॅट आहे. म्हणून तो कोड सक्सेसफुल म्हणजे तू रन नाही करू शकणार कंपाईल कोड. तो फक्त आणि फक्त माझाच लॅपटॉप करू शकतो का कारण कंपायलरची चूक आहे. सीच्या कंपायलरने गेलं असं कोड करून ठेवलं जो फक्त ज्या म्हणजे कळलं ना लिनक्स आता माझ्या ऑपरेटिंग सिस्टीमवर लिनक्सवर कंपायलर इन्स्टॉल केला तर तो काय करतो ह्याच लिनक्सला समजणारा कोड बनवतो. म्हणजे कळलं म्हणजे जर मला जावाच्या हिस्ट्री शिकवताना सांगितलं जावा लँग्वेज बनवताना जेम्स बॉसने काय म्हणलं मला जगावर राज करायचं. तसं जर आता मला जर मी कॅल्क्युलेटरचा प्रोग्राम ठेवला तर तो फक्त मीच वापरू शकतो माझ्याच कम्प्युटरवर तो वापरू शकतो जगावर वापरू शकतो का नाही. कळलं? म्हणून हा ड्रॉबॅक होतो सीचा. म्हणजे जावा तर प्लॅटफॉर्म
डिपेंडंट आणि मशीन डिपेंडंट नाही, जावा प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आणि मशीन इंडिपेंडंट. तुम्हाला कन्सेप्ट कळली प्लॅटफॉर्म डिपेंडंट म्हणजे काय असतं. तर प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट कसं आहे, जावा प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट कसं ते बघू आता आपण. तर सी प्लस मध्ये काय तुम्हाला प्लॅटफॉर्म डिपेंडंट आहे. तर आता जावाची केस आहे. तर आता आपण काय करू, तोच डायग्राम इथे पेस्ट करू म्हणजे तुम्हाला नोट्स बनवताना चांगलं वाटेल. बरं थोडं जाऊ द्या. सी आणि सी प्लस मध्ये कळलं तुम्हाला प्लॅटफॉर्म डिपेंडंट काय आहे, कारण की ए डॉट आउट मध्ये असा कोड आहे जो फक्त त्याच मशीनच्या ऑपरेटिंग सिस्टमला समजणार कोड आहे. तर जावाची स्टोरी काल बघितली आपण. तर जावाचा कंपायलर काय करतो, तर सीचा कंपायलर काय करतो तुम्हाला कळलं. तर जावाचा कंपायलर काय करतो, सोर्स कोड मधून डायरेक्ट मशीन कोड नाही बनवत. तुम्ही कालचं एक्झाम्पल बघितलं का, कालचं एक्झाम्पल बघितलं का तुम्ही, कालचं एक्झाम्पल बघितलं तुम्ही. डेमो डॉट क्लास घेतला, डेमो डॉट क्लास घेतला, त्याला कंपाईल केल्यानंतर ना डेमो डॉट जावा घेतला, त्याला कंपाईल केल्यानंतर ना तुमचा डेमो डॉट क्लास बनला. म्हणजे कळलं. सीच्या केसमध्ये जर तुम्ही ए डॉट सी ठेवलं तर त्याला कंपाईल केल्यानंतर काय बनतं, ए डॉट आउट बनतं. पण जावाच्या केसमध्ये डेमो डॉट जावा गेला, तो कंपाईल केला की डेमो डॉट क्लास बनला. तर ह्या डेमो डॉट क्लासमध्ये काय मशीन कोड नाही, मशीन कोड नाही. कळलं का नाही मशीन कोड, कारण की जर तो मशीन कोड असता ना तर तो फक्त ह्याच मशीनला समजणारा कोड असता. तर त्यांनी काय हुशारी वापरली, डेमो डॉट जावाला कंपाईल केल्यानंतर डेमो डॉट क्लास कोड भेटला. तर डेमो डॉट क्लास कोड मध्ये असा कोड आहे किंवा असा कोड आहे जो मशीनला न समजणार, मशीन कोड नाही, तो बाईट कोड आहे. तो कुणाला समजणारा कोड आहे, जेव्हीएम ला समजणारा कोड. आता बघा नीट लक्ष द्या, आपण तो कालची डायग्राम बघू. स्टोरी आली आता बघा इथं. आता ह्या जावा डॉट सी मध्ये बघा, आता इथे बघा. आता जावा कंपायलर काय करतोय, डेमो डॉट जावा घेतो, सोर्स कोड घेतो आणि त्याला डायरेक्ट डेमो डॉट क्लास मध्ये कन्वर्ट करतो, त्या फाईल मध्ये ठेवतो. बरोबर. आता डेमो डॉट क्लास मध्ये ठेवला आणि हा बाईट कोड आहे. बरोबर. आता बाईट कोड आहे म्हणजे डायरेक्ट मशीन कोड नाही बनवला, त्यांनी काय केलं, सोर्स कोडला कन्वर्ट करून बाईट कोड केला. तर बाईट कोड काय असतो, चला तर तुम्हाला बाईट कोड काय आहे तर परत एकदा घेऊ. तर बाईट कोड काय आहे की बाईट कोड असा कोड आहे जो जेव्हीएम ला समजणारा कोड आहे. कळलं. सीच्या टर्म्स मध्ये काय व्हायचं, ते ए डॉट आउट असायची आणि तो कोड कसा असायचा, तो मशीनला समजणारा कोड असायचा. कळलं. म्हणजे जावाच्या केसमध्ये काय होतं, बाईट कोड बनतो.
बरोबर. आता मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं तर कुठला पण नाही म्हणजे तर कुठला पण समजा जे बाईट कोड म्हणला तर कुठला पण जावाचा प्रोग्राम रन करण्यासाठी तुम्हाला नाही का तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये जेडीके इन्स्टॉल करायचा असतो. जेडीके म्हणजे काय, एन्व्हायरमेंट आहे. तिथे तुमचं आता जेडीके काय माहिती का, प्लॅटफॉर्म आहे. जेडीके प्लॅटफॉर्म आहे. आता रेल्वे बस स्टॉपचं प्लॅटफॉर्म कसं जिथे तुम्हाला बस भेटते, रेल्वेचं प्लॅटफॉर्म जिथे तुम्हाला रेल्वे भेटते, तसंच डान्सरचं प्लॅटफॉर्म काय आहे, त्याचं तो स्टेज जिथे तो डान्स परफॉर्म करू शकतो. तसंच प्लॅटफॉर्म काय आहे जिथे तुम्ही तुमचा प्रोग्राम रन करू शकता. बरोबर. तर मग जावाचा प्लॅटफॉर्म काय आहे तर JVM, जिथे तुम्ही तुमचा प्रोग्राम रन करू शकता. कळलं. म्हणजे जिथे तुम्हाला बस भेटते तो तुमचा बसचा प्लॅटफॉर्म झाला. जिथे तुम्हाला तुमचा कोड रन करून भेटतो तो तुमचा जावाचा रन कुठं करून भेटतो, जे म्हणजे टाईप रन सगळं करून भेटतो. JVMच्या आत तुमचा JRE जिथे तुम्हाला रन करून भेटतो. कळलं. म्हणजे मेन बॉक्स कोणाचा, JVMचा. म्हणजे हा बाईट कोड कोणाला समजणार आहे, JVMला समजणार आहे. तर तुम्ही आता म्हणजे त्याला कितीतरी ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. नंबर ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम, नंबर ऑफ CPUs, नंबर ऑफ CPUs म्हणजे प्रत्येक कोणाचा CPU 32 बिटचा आहे, कोणाचा 64 बिटचा आहे. किती पण अख्ख्या जगात किती पण ऑपरेटिंग सिस्टीम. कळलं. आणि त्या अख्ख्या जगातल्या सगळ्या लोकांना त्यांच्या मशीनवर तुम्हाला जर जावाचा प्रोग्राम रन करायचा आहे तर सगळ्यांना तुम्हाला काय इन्स्टॉल असायला पाहिजे, बाय डिफॉल्ट JDK, जावा डेव्हलपमेंट किट. मी तुम्हाला सगळ्यात आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं ते काय, जावाचं एन्व्हायरमेंट आहे. तर कुणाला पण तो प्रोग्राम रन करण्यासाठी काय असायला पाहिजे तर JDK असायला पाहिजे. कळलं. तर JDK असला पाहिजे. तर तुम्हाला कळते का आता बघा इथं स्लो मोशन मध्ये काय होतं बघा. स्लो मोशन मध्ये काय होतंय, आता आपण कंपाईल केलं, जावाचे कंपाईल करून बाईट कोड बनवून ठेवला. बरोबर. आता बघा जगावर राज करायचं होतं जेम्स गॉसलिंगला, जगावर. तर जगावर राज करायचं होतं तर बाईट कोड कंपाईल कोणी केलाय, जावाच्याच कंपायलरने केलाय ना. म्हणजे तुम्हाला कळतंय का, जावाच्याच कंपायलरने ठेवलाय. तर जावाच्या कंपायलरने आता बघा जेम्स गॉसलिंगने डोकं कसं लावलं. आता जेम्स गॉसलिंगने काय केलं माहिती का, आता ही जी बघा इथं छोटं बघू आपण जमते का. हे काय माहिती का तुम्हाला, हे काय कळतंय का तुम्हाला काय आहे, हे आपली डेमो डॉट क्लास आहे. मग अशी आपण फॉन्ट कमी करू. बघा आता खूप इंटरेस्टिंग गोष्ट शिकतो आपण. हे काय आहे, डेमो डॉट क्लास आहे. कळलं. आता ही काय डेमो डॉट क्लास आहे म्हणजे कळलं. ही मग अशी दिसली ना तुम्हाला, आपण काय करायचो, कंपाईल झालं. एक सेकंद तुम्हाला कळलं. डेमो डॉट जावा सोर्स कोड त्याला कंपाईल केल्यानंतर काय म्हणली, ही डेमो डॉट क्लास. तुम्हाला कळते का, ही डेमो डॉट क्लास काय फाईलच आहे ना, ज्याच्यात तुम्ही तो कन्वर्ट केलेला कोड ठेवलेला आहे. तर ह्या डेमो डॉट क्लासला पण तुम्ही विचार असा केला पाहिजे, ह्या डेमो डॉट क्लासला पण हेडर असला पाहिजे. मी तर काय सांगितलं तुम्हाला, प्रत्येक फाईलला हेडर असतो. कळलं. तर ह्या डेमो डॉट क्लासला पण हेडर असेल तर तुम्हाला कळते का, त्याने प्रोग्राम कसा केलेला आहे, कुठे गेलो आपलं, ह्या प्रोग्रामर्सनी प्रोग्राम कसं केलाय माहिती का, जावाचेच कंपायलरच असं बनवलाय. तो प्रत्येक कोडला कन्वर्ट केल्यानंतर ना डेमो डॉट, म्हणजे आता ह्या फाईलचं नाव डेमो होतं म्हणून डेमो डॉट क्लासमध्ये, ए डॉट जावा असेल तर ए डॉट क्लासमध्ये. त्या बाईट कोडचे जो क्लास आहे ज्याच्यामध्ये बाईट कोड आहे, त्या बाईट कोडला पण हेडर असणार. तर बाईट कोडला पण हेडर असणार. तुम्हाला माहिती का, प्रत्येक जगात कुठं पण जावाचा प्रोग्राम बनवा आणि तो कंपाईल करा. त्यानंतर ना कंपाईल केल्यानंतर ना तुम्हाला बाय डिफॉल्ट त्या डॉट क्लास नावाच्या फाईलमध्ये जे तुमचा बाईट कोड, त्याचा मॅजिक कोड काय असणार माहिती का, कॅफे बेब दिसत नाहीये, कॅफे BABE म्हणजे कळलं. जगात कुठं पण तुम्ही कंपाईल करा, जावाची फाईल जगात कुठं पण कंपाईल करा, ते एका डॉट क्लास फाईलमध्ये असणार जो तुमचा बाईट कोड. आणि त्या प्रत्येक बाईट कोड कशात ठेवलाय,
फाईलमध्ये प्रत्येक फाईलला हेडर असतो. आता तुम्हाला कळतं का, हे कॅफे बेब प्रत्येक कंपाईल कोड जावाचा त्याच्या हेडरमध्ये कॅफे बेब असेल. हे त्यांनी डिझाईन केलेलं असेल, कळलं. आता सीच्या कंपाईलर डिझाईन असं केलं की तो कन्वर्ट करून फक्त त्याच मशीनला समजणारा कोड ठेवू शकतो. पण जावा सीने काय केलं, त्यांना जगावर राज करायचं होतं म्हणून त्यांनी असा कंपाईलर बनवला जो प्रत्येक कंपाईल झाल्यानंतर त्याच्या हेडर काय असतो, कॅफे बेब. तुम्हाला कळतं हे कॅफे बेब म्हणजे तुम्हाला मॅजिक नंबर सांगितलं ना, हा पण एक मॅजिक नंबरच आहे. नीट बघा, हेक्साडेसिमल नंबर आहेत सगळे, A to F च्या मधलेच सगळे. सी घ्या, ए घ्या, एफ घ्या, ई घ्या. हेक्साडेसिमल नंबर कुठून स्टार्ट होतात, ए बी, आणि ते 15 बंद असतात ना. 9 म्हणजे ए, 10 म्हणजे बी, तसे 15 बंद असतात. हे सगळे हेक्साडेसिमल नंबर आहेत. म्हणजे कळलं का. आता तुम्ही माझं कॅल्क्युलेटरचं स्वप्न माझं जगावर राज करण्याचं, तर मी शुभमने काय केलं की तर काय केलं, कॅल्क्युलेटरचा मी कोड बनवला जावामध्ये. तो कोड बनवला, तो कंपाईल केला. आता तुम्हाला कळतं का, हा कंपाईल केला मी कोड. हा जो डेमो डॉट क्लास आहे ना, तर त्याच्याऐवजी समजा कॅल्क्युलेटर डॉट क्लास आहे आणि तुम्ही टाकला गुगलवर, तर गुगलवर टाकला. आता ज्यांना कोणाला कॅल्क्युलेटर नाहीये तर त्यांनी काय केलं माहिती का, आता ज्यांना कोणाला कॅल्क्युलेटर नाही तर त्यांनी काय केलं, त्यांनी तो कोड डाउनलोड केला. म्हणजे ही फाईल डाउनलोड केली, हे दिसतं माझा माऊस, ही फाईल डाउनलोड केली डाउनलोड. आता तुम्हाला जावाचं आहे तर तुम्हाला काय लागणार हो, बाय डिफॉल्ट जावाचं एन्व्हायरमेंट लागणार. म्हणजे जेव्हीएम प्रत्येकाच्या कम्प्युटरमध्ये जेव्हीएम असणारच ना, ज्याला तुम्हाला रन करायचं जावाचं रन, ते जेव्हीएम लागणार. तर तुम्हाला कळतंय का, ह्या जेव्हीएमचा पण मॅजिक नंबर काय असणार, कॅफे बेब. म्हणजे कळलं की का जावा प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट होते, कळलं. कारण की कंपायलर, आता तुम्हाला सांगा जगातले तर कितीतरी मशीन्स आहेत, कितीतरी मशीन आहेत, कितीतरी कम्प्युटर आहेत, त्या सगळ्यामध्ये तर हा शुभमचा तो कॅल्क्युलेटरचा प्रोग्राम आहे. कॅल्क्युलेटर डॉट क्लास हा गुगलवर ठेवला, तिथून तुम्ही डाउनलोड केल्यानंतर ना त्याच्या हेडरमध्ये काय, कॅफे बेब. कळलं तुम्हाला काय, तर जावाचे प्रत्येक म्हणजे कन्सेप्ट कॉफीच्या रिलेटेड आहे. बघा हे कॅफे बेब काय आहे, कारण की ते जे डिझायनर आहेत ना, जेम्स गॉसलिंग, आता त्यांची हिस्ट्री वाचलेली मी रेफरन्समध्ये त्याचं सांगतोय. ते जे डिझायनर होते ना, जेम्स गॉसलिंग, त्यांचे जे 2-3 मित्र जे बनवत होते ही लँग्वेज, तर ते कॅफे वेब नावाच्या एक कॅफेमध्ये जायचे आणि तिथं फक्त लेडीज म्हणजे नाही का, बेब्स म्हणजे गर्ल, म्हणजे फक्त लेडीज सर्व करायचे. म्हणून त्यांनी ते त्यांनी डोकं लावलं की आपला मॅजिक कोड कॅफे वेब ठेवू. म्हणजे सगळं कळलं ना, हेक्साडेसिमल नंबर पण आहे, सगळे नंबर पण आहे. म्हणून जर मी कॅल्क्युलेटर डॉट क्लास जर गुगलवर ठेवला आणि कुणी पण जगात तो डाउनलोड करू द्या, कळलं, त्याचा मॅजिक कोड. आणि जेव्हीएमचा तर मॅजिक कोड सेमच असणार ना. म्हणजे तुम्ही आता जर मी समजा माझा एक मित्र आहे, तो लातूरला राहतोय, तर मी डेमो डॉट क्लास जर त्याला ईमेल करून लातूरला पाठवला, तर कळलं ह्या डेमो डॉट क्लासचा काय असणार हो, मॅजिक नंबर बाय डिफॉल्ट. कारण मी जावाच्या कंपाईलरने कंपाईल केलं ना, म्हणजे ह्याचा हेडरमध्ये मॅजिक कोड काय असणार, कॅफे वेब. आणि मग तर प्रत्येक जेव्हीएमचा पण मॅजिक कोड काय असणार, कॅफे वेब. आता आपण हे उदाहरण बघितलेलं, कुठे गेलं, आता आपण हे उदाहरण तर बघितलं ना. बघा धडपड काय चालू आहे माझी. आता बघा जर मी ही कंपाईलर म्हणजे कोड फाईल घेतली तर ऑपरेटिंग सिस्टीमचा हेडर मॅच नाही होत, बरोबर. पण आता ह्या केसमध्ये काय होतं, ह्या केसमध्ये तुम्ही कुठला पण फाईल ठेवा,
ते नंतर जेव्हा तुम्ही डाउनलोड करणार, आता JVMचा तर कोड फिक्स असणार ना, मॅजिक कोड, की JVMचा कॅफे वेबच असणार, की तो बघणार समोरच्या फाईलमध्ये हेडर काय आहे, कॅफे वेब आहे, तरच तो डाउनलोड म्हणजे मॅच करणार आणि ऑपरेटिंग सिस्टमला देणार. म्हणजे जावाच्या कंपायलरने प्रत्येक केलेला कोड तो कंपाईल केला. म्हणजे जावाच्या कंपायलरनी असा कोड नाही केला जो फक्त त्याच ऑपरेटिंग सिस्टमला आणि त्याच मशीनला समजणारा कोड आहे. त्याने असा कोड बनवला जो JVMला समजणार आहे. कळलं? त्याने असा कोड केला, तर JVMच्या जावाच्या कंपायलरने असा कोड नाही केला जो फक्त त्याच ऑपरेटिंग सिस्टम आणि त्याच सीपीयूला समजणार आहे. त्याने असा कोड बनवला, तो बघितला ना ह्या मगाशच्या केसमध्ये, सीच्या केसमध्ये, सीच्या कम्प्युटरने काय केलं, हिथून तो आपला .exe आणि त्यानंतर हा बॉक्स नव्हता मध्ये, डायरेक्ट सीपीयू होता आणि डायरेक्ट बघा मगाश कुठे गेलं तर बघा, आता हे एक्झिक्यूट केलं तर हा बरोबर. आता बघा ना मगाशी सीच्या कंपायलरने हे कंपायलर नंतर मशीन कोड दिला, मशीन कोडने काय दिला, ऑपरेटिंग सिस्टम दिला. म्हणजे मशीन कोड असा बनवला जो डायरेक्ट ऑपरेटिंग सिस्टमला समजणारा बनवला. पण आपल्या ह्याच्याने काय केलं की मशीन कोड म्हणजे कंपाईल केल्यानंतर असा कोड बनवला जो JVMला समजणारा कोड आहे. आता JVMला समजणारा कोड आहे, तर JVMचा बाईट कोड तर फिक्स आहे. त्यांनी डिझाईनच असं करून ठेवलं की त्याचा मॅजिकल नंबर कॅफे वेब आहे आणि प्रत्येक जावाच्या कंपायलरनी कंपाईल केल्या त्या फाईलचं हेडर म्हणजे मॅजिक नंबर काय आहे तर कॅफे वेब आहे. म्हणजे तुम्ही इंटरनेटवर किती पण तुमचे प्रोग्राम ठेवा, त्यांनी डाउनलोड केले आणि ते त्यांच्या JVM मध्ये रन करायला जातील, JVM चेक करणार. तर आता मॅजिक कोड काय, मॅजिक कोड कॅफे वेब असेल, मॅच झाला म्हणजे JVMला कळतं हे मला समजणार आहे, तर JVMचा JIT आणि इंटरप्रेटर ह्या मॅजिक कोड मधलं एक लाईन घेतो, इंटरप्रेटर एक लाईन घेतो, कन्वर्ट करतो मशीनमध्ये रन करून टाकतो. म्हणजे रन करण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टम लागतो, ऑपरेटिंग सिस्टम CPU कडून ते रन करून देते आणि तुमचं तुम्हाला आउटपुट भेटतं. कळलं? ही आहे अख्खी स्टोरी. म्हणजे का जावा प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट आहे, प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट आहे, मशीन इंडिपेंडेंट आहे. तुम्हाला काय ना मशीन आता सीचे प्रोग्राम कसे आहेत माहिती आहे का, जर सीचं जर तुम्ही विंडोजमध्ये केलं ना तर तुम्हाला विंडोजमध्ये इंटला 2 बाईट भेटतील आणि तो जर तुम्ही लिनक्समध्ये केलं ना तर ऑपरेटिंग सिस्टीम इंटला 4 बाईट देते. म्हणजे CPU मध्ये पण बदल होत आहे सीच्या केसमध्ये. पण ह्या केसमध्ये तसं नाही आहे. ह्या केसमध्ये तुम्ही कंपाईल केलेला कोड कंपाईल करून डायरेक्ट बाईट कोडमध्ये ठेवता. बाईट कोड म्हणजे असा कोड जो JVMला समजणार, म्हणून JVMला समजणार JVM कन्वर्ट करतो आणि JVMला समजणार तुम्हाला माहिती का आता बरं ठीक आहे, JVMला समजणारा कोड करतो आणि मग तो JVM ऑपरेटिंग सिस्टम देतो, ऑपरेटिंग सिस्टम CPUला देते आणि मग तुमचं आउटपुट भेटतं. सो आता आपण इथं शेवट करू ह्याचा. हा सीचा कंपायलर होता, आता आपण जावाचा कंपायलर लिहू. तुम्हाला कळलं पाहिजे, नाही तर माझं आत्तापर्यंत सगळं 1 तास झाला असेल, सगळं व्हायला जाईल. Why Java is machine independent. प्लॅटफॉर्म शब्द कळलं तुम्हाला? प्लॅटफॉर्म म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम, प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट आणि आर्किटेक्चर न्यूट्रल म्हणजे काय, तेच आर्किटेक्चर म्हणजे काय ह्याचं मशीनचा. म्हणजे आता CPU झाला आर्किटेक्चरमध्ये, CPU म्हणजे मशीन इंडिपेंडेंट म्हणजेच काय कळलं ना, मशीनला कळतंय म्हणजे CPUला कळतंय. म्हणजे एकूण एक स्लॅश दिला आपण, त्याला मशीन म्हणतात और आर्किटेक्चर न्यूट्रल म्हणतात. इंग्लिशमध्ये जावा सी कंपायलर converts source code into byte code.
बाईट कोड म्हणजे काय ते पण तुम्हाला ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवतो. अंडरस्टँड बाय JVM. Source code into byte code. And further this byte code is interpret by interpreter and just in time compiler. Just in time compiler. अजून एक पॉइंट घ्या आपण. Java compiler after compiling any source code converts into a .class file with header .class file of which has a magic number cafe babe. So any file compiled by javac is matched with JVM with the help of बोला काय with the help of magic code. हे असले शब्द स्कूल कॉलेजमध्ये नाही वापरायचे, हे अशा लोकांसमोर वापरायचे ज्यांना त्याच्याबद्दल जास्त नॉलेज आहे. आम्हाला पण आमच्या सरांमुळे कळलेलं आहे हे शब्द सगळे, सरांमुळे आणि जी कोर जावाच्या बुकमुळं. बस तर एवढंच होतं. होप्स तुम्हाला समजलं असावं, आणि नसेल समजलं तर मला फीडबॅक द्या, काय पॉझिटिव्ह आहे काय निगेटिव्ह आहे, काय जिथे आपण इम्प्रूव्ह करू शकतो. हे सगळ्यांचं तुम्हाला स्क्रीनशॉट काढण्यासाठी मी जरा हे बघू आता तुम्हाला भेटतं. तुम्ही स्क्रीन ह्याचा फोटो वगैरे काढून नोट्स बनवू शकता. दॅट्स इट. चला एवढंच होतं. सॉरी तुमचे नोट्स
दिसतं. थँक्यू सो मच.